धनुभाऊवर प्रश्न विचारताच मंदिराच्या माईकवर सूचना. पंकजा मुंडे म्हणाल्या, महालक्ष्मीची इच्छा नाही, मी उत्तर द्यावं. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की या सगळ्या विषयावर सगळ्यात पहिली मागणी कोणी केली असेल की SIT लावा तर ती मी मागणी केली आहे. गोपीनाथ गडावरून मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला आहे. आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्हीही देवेंद्रजी असल्यामुळे ते यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता. देशमुख माझ्यावर काम करत होता, चांगला सरपंच म्हणून त्याने काम केले, त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा माझा विश्वास आहे. यासोबतच त्या पुढे म्हणाले की धनंजय मुंडे या बाबतीत प्रश्न विचारताच मंदिराच्या माईकवर सूचना झाल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की महालक्ष्मीची इच्छा नाही की मी उत्तर द्यावं. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये बोललेली आहे. योग्य न्याय करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते योग्य ते न्याय करतील. त्यामुळे मी गुन्हेगार कोण आहे सांगू शकत नाही, मी फक्त यंत्रणा सांगू शकते, हे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्या नावानं विरोधक आहेत ते आरोप करत आहेत की त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभाग असा आरोप विरोधक करत आहेत. हे पहा, विरोधक किंवा कोणीही करत आहे, विरोधकच सूचना. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी पुणे. तिच्या नातेवाईकांनी या प्रश्नाला मी उत्तर द्यावं. वय वर्ष 7 मी उत्तर देते, परत विचार. कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. हे पहा, याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये बोललेली आहे आणि मी वेळोवेळी बोललेली आहे. योग्य न्याय करायची भूमिका आणि त्याचं खातं हे मुख्यमंत्र्यांकडे, त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे, ते योग्य न्याय करतील. त्यामुळं मी गुन्हेगार कोण हे सांगू शकत नाही, ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास करतात. सापडत नाही पोलिसांना, नेमकं या घटनेबाबत काय सांगा? हे पहा, आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर. जर आपण खोटं नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी, मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासंदर्भात काल ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.